नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं खूप स्वागत. आज आपण नांदेड जिल्हा पोलीस भरती 2021चा पेपर पाहत आहोत. हा पेपरचा पार्ट 2 असेल. पार्ट 1साठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 76. दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार काय येतो? 2 येतो व बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा. दोन संख्यांची बेरीज किती आहे? 103. म्हणजेच काय? x ही पहिली संख्या, y ही दुसरी संख्या, 103 त्यांची काय असेल? बेरीज असेल. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले, तर मोठी संख्या आपण x असेल असे धरू. लहान संख्येने जर भागले तर भागाकार काय येतो? 2 येतो आणि बाकी जी काही उरते ती किती उरते? 19. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतोय? x म्हणजे ही जी मोठी संख्या आहे ही x बरोबर 2 इंटू y प्लस 19. म्हणजेच आता काय x मायनस 2y इज इक्वल टू काय येईल? 19. हे झालं फर्स्ट इक्वेशन. हे झालं सेकंड इक्वेशन. आता फर्स्टमधून सेकंड इक्वेशन काय करू आपण? मायनस करू. म्हणजेच काय झालं? x प्लस y इज इक्वल टू 103 आणि हे x मायनस 2y इज इक्वल टू 19. आता काय करू? हे इक्वेशन यातून काय करू? 1मधून 2 मायनस करू. म्हणजे आता चिन्ह बदलणार. एक्सला प्लस आहे तर इथं काय होईल? मायनस. इथं मायनस आहे त्यामुळे इथं काय होईल? प्लस. इथे काय प्लस आहे इथं काय होईल? मायनस. तर एक्स मायनस एक्स काय होईल? कॅन्सल होईल. y प्लस 2y काय होईल? 3y इज इक्वल टू 103 वजा 19 काय होईल? 103 वजा 19 काय होईल? 84 होईल. म्हणजेच y बरोबर काय होईल? 84 डिवायडेड बाय 3. 3 2 6 3 8 24. y इज इक्वल टू काय येईल? 28 येईल. म्हणजेच लहान संख्या काय येईल? 28 येईल. तर त्या संख्या शोधा असं सांगितलं. तर मोठी संख्या काय असणार आहे? ते इक्वेशन नंबर या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. x प्लस वाय इज इक्वल टू 103. तर x आपल्याला शोधायचं आहे. y आहे 28. म्हणजेच काय? 103 मायनस 28. x काय असेल? x काय आली? 75. तर उत्तर काय असेल? x 75 आणि y 28. ऑप्शन क्रमांक ए x 75 आणि y 28. प्रश्न क्रमांक 77. एक चाक 88 किलोमीटर अंतर कापायला 1000 चक्कर लावते तर चाकाची त्रिज्या किती आहे? पूर्ण डिस्टन्स काय असणार आहे? परिघ असणार आहे. हा सर्कल जो असणार आहे हा काय असणार? हा परिघ असणार आहे. म्हणजेच एकदा पूर्ण करायला हे 88 किलोमीटर अंतर कापायला 1000 चक्कर लावावे लागतील. तर एकदा एक चक्कर पूर्ण करायला एक चक्कर आपण कसं काढणार? म्हणजेच काय होणार? 88 एक चक्करमध्ये कापलेले अंतर काय असणार आहे? 88 डिवायडेड बाय काय असणार आहे? 1000 चक्कर. म्हणजेच एका चक्करला कापलेले अंतर असणार आहे. म्हणजेच हे काय असणार आहे? त्याचा परिघ असणार आहे. म्हणजे हे किती दिलं आहे? किलोमीटरमध्ये दिलं आहे. उत्तर काय येईल? 0.088 असेल. हे किलोमीटर. तर मीटरमध्ये याचं कन्वर्जन केल्यावर कसं होणार? 1 2 3. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. म्हणजेच 0.088 किलोमीटर म्हणजेच किती होईल? 88 मीटर होईल. हे काय झालं? परिघ झाला. हा झाला परिघ. परिघ काय झाला? 88 मीटर. आता तर चाकाची त्रिज्या किती असं विचारलं आहे. तर परिघाचा फॉर्म्युला काय आहे? 2 इंटू पाय इंटू आर. आता 2 इंटू 22/7 गुणिले त्रिज्या. त्रिज्या म्हणजेच काय? आर.
ही काय असेल त्रिज्या. तर परीघ किती आला आहे 88 आला आहे. म्हणजेच काय आला आहे 88 बरोबर 22 दोन्ही किती येणार 44 डिवायडेड बाय काय येणार 7 इंटू त्रिज्या. आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. हे जेव्हा आपण इकडे नेऊ त्यावेळी कसं होणार 88 गुणिले 7 डिवायडेड बाय काय होईल 44 बरोबर त्रिज्या. आणि त्रिज्याच विचारलेली आहे क्वेश्चनमध्ये. 44 दोन्ही काय होणार 88 म्हणजे त्रिज्या काय असेल 14 मीटर. ऑप्शन क्रमांक सी त्रिज्या काय असेल 14 मीटर. प्रश्न क्रमांक 78 एक रक्कम सरळ व्याजावर 3 वर्षात रुपये 1016 आणि 7 वर्षात 1304 होते तर ती रक्कम आणि व्याजदर माहीत करा. इथे आपल्याला काय काढायचं आहे मुद्दल काढायचे आहे आणि काय काढायचं आहे व्याज किती टक्क्यानं मिळतं ते काढायचं आहे. आणि 1016 आणि 1304 हे काय दिलेलं आहे आपल्याला पी प्लस एस आय म्हणजे पी म्हणजेच काय असेल मुद्दल प्लस सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय सरळ व्याज. मुद्दल प्लस सरळ व्याज म्हणजेच काय आहे हे 1016 आणि हे 3 वर्षात पी प्लस एस आय किती असणार आहे 1016. हे 7 वर्षात पी प्लस एस आय काय असणार आहे 1304. आणि पी प्लस एस आय फॉर 3 वर्षात 1016. काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया दोन्हींचं. इथं चिन्ह बदलणार प्लसचं मायनस होणार हे प्लसचं काय होईल मायनस होईल. हे पी कॅन्सल होईल. मग काय राहील एस आय फॉर 7 - 3 इयर्स म्हणजेच काय 4 वर्षात किती होईल. मग एस आय फॉर 4 वर्षात म्हणजेच काय एस आय 4 वर्षासाठी किती होईल 288. तर एस आय 1 वर्षाचं कसं होणार 288 भागिले 4. 1 वर्षाचं एस आय काय होणार म्हणजेच काय एका वर्षाचं सरळ व्याज काय होईल 72 होईल. ते सरळ व्याज 3 वर्षाचं किती होणार मग 3 वर्षाचे 3 गुणिले 72 म्हणजेच काय 216 काय होईल 3 वर्षाचे सरळ व्याज. आता आपल्याला काय दिले इथं 3 वर्षात ती रक्कम काय होणार आहे 1016 म्हणजेच काय असणार ती अमाऊंट काय असणार आहे. तर ए म्हणजे काय होणार आहे ही अमाऊंट होणार आहे 3 वर्षांनी होणारी अमाऊंट म्हणजेच काय असते मुद्दल आणि व्याजाचं काय असते ॲडिशन असते. मग ॲडिशन किती दिले 1016 दिले 3 वर्षात 1016 असणार आहे. मग मुद्दल आपल्याला काढायचे इथे सरळ व्याज आपण इथं काढले 216 म्हणजेच पी काय येईल 1016 - 216 उत्तर काय असेल 800. मग आता मुद्दल आपल्याला 800 मिळाली. आता व्याजाचा दर काढायचा आहे. मग फॉर्म्युला काय सरळ व्याजाचा. आता इथं ए इज इक्वल टू काय असणार आहे पी प्लस एस आय म्हणजेच अमाऊंट काय असणार आहे मुद्दल अधिक सरळ व्याज. अमाऊंट त्याने दिले 3 वर्षासाठी किती दिले 1016 आणि पी किती आहे आपल्याकडे काढायचे आपल्याला पी आणि एस आय किती आहे आपल्याकडे सरळ व्याज 3 वर्षाचे किती आहे 216 म्हणजेच पी काय येईल पी म्हणजे मुद्दल काय येईल ही रक्कम जी 3 वर्षांनी झाली ती वजा हे सरळ व्याज म्हणजेच पी येईल 800. आता आपल्याकडे पी आहे सरळ व्याज आहे 3 वर्षासाठी एन आहे रेट काढायचा आहे 100 डिवाइड केला आपण. आता आर फाइंड करायचं आहे म्हणजेच काय एस इंटू 100 पी किती येईल 800 एन किती येईल 3 इयर्स त्याचं उत्तर किती येईल मग आर इज इक्वल टू 9%. मुद्दल काय येईल 800 आणि व्याजाचा दर काय असेल 9%. ऑप्शन क्रमांक ए. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.